अहो थांबा थांबा, असा पेरू कधी खाल्ला आहे का? आज आपण करणार आहोत एकदम झणझणीत असं चटपटीत पेरूचं लोणचं. पेरूचं लोणचं ही संकल्पनाच किती छान वाटते की नाही बघा. पेरू आपण नेहमी साधाच खातो बघा, मीठ लावून किंवा सलाडच्या स्वरूपामध्ये सुद्धा खातो. अहो काय सांगू, पेरू खाणं सगळ्यांनाच आवडतं, पण पेरूचं लोणचं खाल्लंय का कधी? नसल्यास ना तर आज तुमचं आयुष्य बदलणार आहे नक्की. कारण की आज आपण घेऊन आलेलो आहे पेरूचं झणझणीत असं लोणचं. तर लोणचं खूप सोपं आहे बरं का, अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनून तयार होऊन जातं. हे लोणचं इतकं भारी आहे ना, की तुम्ही डाएटवर जरी असलात ना, तरी लोणचं खाण्यासाठी तुम्ही आज चीट डे म्हणाल. चला तर मग बघूया काय काय लागणार आहे साहित्य. तर इथे आपण घेतले आहे पेरू. तर पेरू आपण मध्यम आकाराचे 4 ते 5 पेरू घेऊ शकतो. हे पेरू स्वच्छ धुवून घ्यायचे, याला छानपैकी कपड्याने पुसून घ्यायचे. आता या पेरूचे आपण लहान लहान तुकडे करून घेणार आहोत. तुम्हाला वाटल्यास तुम्ही अर्ध्या फोडीसुद्धा करून घेऊ शकतात, परंतु मी ह्या ठिकाणी छान चौकोनी फोडी करून घेत आहे. मात्र बिया फेकायची गरज नाही आहे, बियासुद्धा आपल्याला चालणार आहेत लोणच्यामध्ये. आणि आजकाल पेरू मिळण्यासाठी सीझनची वाट देखील बघावी लागत नाही, कारण की आजकाल 12ही महिने पेरू मिळायला लागलेले आहेत. तुम्ही पांढरा पेरू घ्या किंवा लाल पेरू घ्या, कुठल्याही पेरूचं लोणचं हे खूप छानच लागतं बघा. तर पेरूला खूप छान चविष्ट होण्यासाठी इथे आपण घेतलेलं आहे लोणच्याचे साहित्य. ते म्हणजे आपण धणे घेतलेले आहेत, जिरं घेतलं आहे, लोणच्याची मोहरी घेतली आहे आणि शोप घेतलेली आहे. इन आपण 4च साहित्य इथे घेतलेले आहे. ते अगदी मोजून आपण अर्धी वाटी घेऊ शकतो. कमी झाल्यास तरी चालेल, जास्त झालं तरी सुद्धा चालेल, कारण की रायतं चांगलं मिळतं आपल्याला. जर आपण मसाला जास्त वापरला ना तर लोणच्याला रायतं खूप छान येणार आहे, जे आपण पोळीसोबत खाऊ शकतो. आता हे आपण 2 ते 3 मिनटं चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं, याचं छान पावडर बनवायची. आता एका डिशमध्ये आपण मसाला काढून घेऊया. त्यानंतर हळद घेतली आहे, हिंग घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. आता अगदी 1 चमचाभर आपण गरम मसाला घालत आहोत. आता हे लाल तिखट आहे बघा, चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करून घेऊ शकतात किंवा डायरेक्ट तुम्ही लोणच्याचा मसाला देखील वापरू शकता. आता लोणच्याचा मसाला जो आपण कढईमध्ये भाजलेला होता तो आपण मिक्सरला चांगला वाटून घेतलेला आहे. असं छान बारीकसर दळून घ्यायचं आहे. आणि ज्यांना स्पायसी आवडतं त्यांनी एक्स्ट्रा लाल तिखट घेतलं ना तरी चालणार आहे. तर एका भांड्यामध्ये किंवा आपण कढईमध्ये तेल घेऊया. तेल हे 1/2 किलो मी इथे घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं पण चालेल किंवा राईचंही तेल चालेल. तुम्हाला जे आवडत असेल ना तुम्ही तेल वापरू शकता, फक्त खोबऱ्याचं घेऊ नका. आता हे तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि त्यामध्ये छानपैकी मोहरी टाकून बघूया. मोहरी तडतडली म्हणजे समजायचं की तेल खूप छान तापलं गेलेलं आहे. आता हे तेल आपण खाली उतरवून घ्यायचं आहे. थोडं थंडगार होऊ द्यायचं आहे किंवा थोडंसं कोमटसर होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकून घेऊया. जसं काही गरम मसाला घातलेला आहे, लाल तिखट घातले, मीठ घातले, ते सगळं साहित्य आपण तेलामध्ये टाकून घेऊया. मात्र लक्षात ठेवायचं की गॅस खालून बंद असायला पाहिजे. आता कढई आपण गॅसच्या खाली उतरवून घेऊया. आता हे तेल थोडंसं कोमटसर झाल्यानंतर यामध्ये मी हळद, तिखट, मीठ असं टाकून घेतलेलं आहे. आता सर्व मसाला चांगला मिक्स करायचा आहे आणि ही फोडणी जी थंडीगार होऊ द्यायची आहे. मैत्रिणींनो, लोणच्याची फोडणी करताना तेल जास्त कडक तापलेलं नसेल तर चांगलंच आहे. कारण की जास्त कडक तेलात जर आपण तिखट टाकलं ना का तिखटाचा रंग पूर्णपणे चेंज होऊन जातो. तिखट हे जळायला लागतं किंवा काळसर रंगाचं होऊन जातं. त्यामुळे तेलाचं हे टेम्परेचर मीडियमच ठेवायचं आहे. आता या फोडणीमध्ये आपण पेरूच्या फोडी घालूया. तेलाची फोडणी जी थंडी झालेली आहे, मी पुन्हा सांगत आहे, जर तुम्ही गरम तेलात टाकलं ना तर लोणचं खराब होण्याची खूप शक्यता असते आणि हे पेरूचं लोणचं असल्यामुळे याला तर खूप काळजी घेणं जरुरी आहे. हे पेरूचं लोणचं जवळपास 8 ते 10 दिवस खूप छान राहतं बाहेर. तुम्हाला जर वाटलं ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा हे महिनाभर खाऊ शकतात. आता यामध्ये पेरूच्या फोडी आपण चांगल्या मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण जो मिक्सरला केलेला जो मसाला आहे बारीक केलेला तो आपण टाकून घेऊया. तुम्हाला आवडल्यास तुम्ही हा तेलात पण टाकून घेऊ शकतात. आता हा भाजलेला असल्यामुळे मी इथं वरूनच टाकलेला आहे. आता पुन्हा मी हे छान मिक्स करून घेत आहे, म्हणजे सगळ्या बाजूने हा मसाला चांगला लागेल. हे लोणचं आहे, खूप प्रेमाने जर तुम्ही मिक्स केलं ना लोणचं खरंच खूप छान चविष्ट होतं बरं का. माझा त्याचा अनुभव आहे. आता आपलं लोणचं मस्तपैकी तयार होण्याच्या वाटेवर आहे. तर आपण सगळे शेवटी काय घालणार आहोत माहिती का? चटपटीत चव येण्यासाठी यामध्ये आपण घातला आहे चाट मसाला. तर ही आपली सिक्रेट रेसिपी आहे. चाट मसाला घातल्यामुळे पेरूला इतकी छान चटपटीत चव लागते ना की तुम्हाला काय सांगू फ्रेंड्स. इतकी भन्नाट चव लागते की तुम्ही हे लोणचं कधी विसरणारच नाही. हे लोणचं तुम्ही भाकरीसोबत खा, पोळीसोबत खा किंवा भातासोबत खा. अतिशय मस्त लागतं. तुम्ही म्हाताऱ्या लोकांना देऊ शकतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे लोणचं खूप उपयोगाचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण काय म्हणतो की सी विटॅमिन हे फक्त संत्री आणि आवळ्यामध्ये असतं. तर पेरूमध्ये सुद्धा विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे तुम्ही लोणचं केव्हाही खाऊ शकतात. आता आपण काचेची बरणी स्वच्छ घासून घेतलेली आहे. हिला उन्हात वाळवून मी स्वच्छ केलेली आहे. उन्हात वाळवल्यामुळे ती निर्जंतुक होऊन जाते किंवा तिला तुम्ही हिंगाची धुरी पण देऊ शकतात. आता ही बरणी छानपैकी कोरडी खट आहे, यामध्ये मी लोणचं भरून घेतलेलं आहे.
आता हे लोणचं आपण एक दिवसभर झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल की लोणच्याच्या वरती तेल तरंगायला लागेल आणि लोणच्याच्या फोडी ज्या त्या खाली बसतील, म्हणजे दुसऱ्या दिवसापासून तुम्ही लोणचं खाऊ शकता. इतकं पटकन तयार होतं ना मैत्रिणींनो, तुम्हाला काय सांगू. पहा किती मस्त दिसतंय ना आपलं लोणचं. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका आणि शेअर करा तुमच्या फूडी मित्रांसोबत. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.